अक्षराज न्यूज, अचूक वेध, अचूक बातमी। पारनेर तालुक्यात विविध भागात पावसाची दमदार हजेरी। पारनेर तालुक्यातील बहुतांश गावांमध्ये धुवाधार पाऊस झाला असून सर्वत्र पाणीच पाणी झाले आहे। गेल्या 8-10 दिवसापासून पारनेर तालुक्यात सातत्याने पाऊस पडत असून रविवारीही तालुक्यातील विविध भागात चांगला पाऊस झालाय। रविवारी दिवसभर तालुक्यात सूर्यदर्शन झाले नाही। दुपारी 4 नंतर जोराच्या पावसाला सुरुवात झाली। तिखोल येथे सायंकाळी 4 ते 5 या वेळेत तुफान पावसाने जनजीवन विस्कळीत झाले। ओढ्याला पूर आल्याने सगळीकडे पाणीच पाणी झाले होते। तिखोल, टाकळी, ढोकेश्वर, वनकुटे आणि सुपा परिसरात अतिवृष्टी झाल्याने मे महिन्यात अवकाळी पावसाने गेल्या अनेक वर्षांचा विक्रम मोडला आहे। प्रशासनाने या भागात तातडीने पंचनामे करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने नुकसान भरपाई देण्याची मागणी केली आहे। टोमॅटो, कोबी, झेंडू, कांद्यांसह फळबागा पूर्णपणे उद्ध्वस्त झाल्या आहेत। शेतकऱ्यांनी लाखो रुपये खर्च करून टोमॅटो लागवड केली होती, पण आता सर्व काही पाण्याखाली गेले, असे तिखोल येथील प्रगतशील शेतकरी सुभाष ठाणगे व जालिंदर ठाणगे यांनी सांगितले। अक्षराज मीडियासाठी वसंत रानवण, पारनेर, अहिल्यानगर। गेल्या 15 ते 18 दिवसापासून तिखोलमध्ये प्रचंड प्रमाणात अवकाळी पाऊस पडत असल्यामुळे शेतकऱ्यांचं फार मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे। गेल्या 5 मे 2025 रोजी तिखोल आणि तिखोल परिसरामध्ये फार मोठ्या प्रमाणात गारपीट झालेली असल्या कारणाने शेतीमालाचे प्रचंड नुकसान झालेले आहे। त्यामध्ये फ्लावर, कोबी, टोमॅटो याचं प्रचंड नुकसान झाल्यामुळे प्रशासनाने, तालुक्याच्या प्रतिनिधीने याकडे तातडीने लक्ष देऊन शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळावी अशी मी तिखोल ग्रामस्थांच्या वतीनं प्रशासनाला नम्र विनंती करीत आहे। त्याचबरोबर शेतीशी निगडित असलेला दुग्ध व्यवसाय, या दुग्ध व्यवसायामध्ये जनावरांच्या चाऱ्याचं, कडवळ, मका, गिन्नी गवत याचं प्रचंड प्रमाणात नुकसान झालेले असल्यामुळं दूध शेतकरीसुद्धा फार मोठ्या प्रमाणात यामुळे अडचणीत आलेले आहे। तरी प्रशासनाला मी नम्रपूर्वक विनंती करीत आहे की या परिस्थितीचा आता सध्यासुद्धा गावामध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस पडत आहे, तरी प्रशासनाने याकडे तात्काळ लक्ष देऊन शेतकऱ्याला आर्थिक मदत मिळावी अशी मी प्रशासनाला नम्र विनंती करीत आहे।